गुड मॉर्निंग. तर बघा ताईंनो, कोणाकोणाला अशी सवय आहे सकाळी नाश्ता नसेल तरी चालेल, पण सगळ्यात पहिल्यांदा चहा हवा आहे. असो, मी आता तुम्हाला जेवणामध्ये काय बनवणार आहे पुढे शेअर करणारच आहे. तर तत्पूर्वी मी इकडे सुके सोडे भिजत घालत आहे. तर लगेचच सोडे भिजत घालून झाले की डाळ भाताचा कुकर लावून घेतला. म्हटलं चहा घेईपर्यंत मस्त असं कुकर पण होईल आणि सोडे भिजून होतील आणि त्याच्यानंतर लगेचच मी मग भाजी देखील बनवायला घेणार होते. तर भाजीसाठी मला जे काही कटिंग लागणार होतं तर ते चहा पिऊन झाल्यानंतर मी लगेचच बसल्या जागेवरती कटिंग करून घेतलं, कारण उभं राहून जास्त पण काम केलं की फार त्रास होतो पाठीचा. त्यामुळे असं कटिंग वगैरे खाली बसूनच मी जास्त प्रमाणात करते. तर तेल छान गरम झालं, कांदा भाजायला टाकला आणि त्यामध्ये थोडं चवीनुसार मीठ टाकलं, म्हणजे कांदा लगेचच भाजून होतो. कांदा भाजून झाला की टोमॅटो टाकलं, सगळे बेसिक मसाले टाकले आणि आमचा घाटावरचा मसाला फोडणी देताना खोकला आणि शिंक येणार नाही असं तर होणारच नाही. असो, हा एक गमतीचा भाग होता. आता मसाले छान परतून झाले की लगेचच भिजवलेले सोडे याच्यामध्ये मी घालून घेतले आणि मस्त असं सगळं मिक्स करून घेतलं मसाल्याबरोबर आणि थोडीशी वरून कोथिंबीर देखील टाकली. आता हे साईडला मी शिजायला ठेवून देणार आहे. थोडंसं त्याच्यामध्ये पाणी घातलं आणि लगेचच इकडे मी भाकरी देखील बनवून घेतली. आता तुम्ही म्हणाल तर डाळ भाताचा कुकर लावला आणि भाकरी बनवते डाळीबरोबर, तर नाही. बघा, सोड्याची भाजी बनवली आहे सुकी, त्याच्याबरोबर भाकरी खायची आणि भातासाठी डाळ बनवलेली आहे. आता श्रीचे पप्पा जेवायला नाही आहेत, त्यामुळे आज आमचं असं जेवणाचं कॉम्बिनेशन आहे. असो, बघा, पुरुष माणूस नसेल की ते काहीतरी जुगाड करूनच असं जेवण बनवलं जातं. तर मस्त अशी भाकरी देखील माझी टम्म फुगून तयार झालेली आहे. तर लगेचच मी डाळीला फोडणी करायला घेतली. डाळीला फोडणी आता मी नुसतं तडकाच देणार आहे वरून भांड्यामध्ये, म्हणजे ज्या शिजवलेल्या आहेत त्याच. तर सगळे असे जिरे, मोहरी, कढीपत्ता, लसूण, कोथिंबीर वगैरे टाकून छान असा डाळीला तडका दिला आणि मग डाळ ती गरम करायला ठेवून चवीनुसार त्याच्यामध्ये मीठ टाकायचं. या पद्धतीने सुद्धा डाळ केली तरी सुद्धा छान लागते. असो, आता बघा माझी इकडे डाळ करून झाली. लगेचच म्हटलं जेवण बनवून झाले, किचन लगेच साफ करून घ्यावा आणि जी जेवणाची भांडी पडलेली होती ती लगेच मी साफ करायला घेतली, कारण जेवणानंतर जी काही भांडी पडतात तर दुपारी जानू घासते, तर त्याच्यामुळे म्हटलं तिला जास्त लोड नको, म्हणून मी इकडे सगळं किचन साफ केला, भांडी घासली. अशा प्रकारचं आजचं माझं मस्त रविवारचं साधंसुद्धा जेवण आणि मग आम्ही सगळ्यांनी जेवायला घेतलं. असो, कसा वाटला तुम्हाला आजचा छोटासा मिनी व्लॉग? माझा जर हा मिनी व्लॉग आवडला असेल तर जाता जाता एक लाईक नक्की करा. बाय बाय.